महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना व मान्यवरांना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान व पावसाचे अंदाज याबद्दल आपण बोलूया. आज बुधवार 23 जुलै ते शनिवार दिनांक 26 जुलै या 4 दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे. आज बुधवारी व उद्या गुरुवारी महाराष्ट्रावर 1002 ते 1004 हेक्टोपास्कल इतका हवेचा दाब राहील आणि शुक्रवारी आणि शनिवारी हवेचे दाब कमी होतील आणि 1000 ते 1002 हेक्टोपास्कल इतके कमी होणे शक्य आहे. त्यानुसार कोकणातील सर्व जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असून रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात हलक्या स्वरूपात प्रतिदिनी 4 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात प्रतिदिनी हलक्या ते मध्यम स्वरूपात 4 ते 30 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपात प्रतिदिनी 5 ते 22 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. मध्य विदर्भात प्रतिदिनी मध्यम स्वरूपात 10 ते 37 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपात 17 ते 33 मिलीमीटर पावसाची शक्यता प्रतिदिनी आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात प्रतिदिनी हलक्या स्वरूपात 5 ते 15 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे आणि कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात प्रतिदिनी मध्यम स्वरूपात 15 ते 40 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. हा अंदाज भारत हवामानशास्त्र विभाग व भारत कृषी हवामानशास्त्र विभाग यांनी दिलेला आहे. आता आपण कृषी सल्ल्याबद्दल आपण थोडक्यात बोलूया. आता अडसाली ऊस लागवडीचे काम पूर्ण करावे. फळबाग लागवडीसाठी आणलेल्या कलमांची रोपे तयार केलेल्या खड्ड्यात लावावीत व त्यांना काठीचा आधार द्यावा. जनावरे बंदिस्त शेडमध्ये बांधावीत. वाजवीपेक्षा अधिक पाऊस झाल्यास शेतातील पाणी उताराकडील बांधाच्या कोपऱ्यातून काढून पाण्याचा निचरा करावा. आता आपण शेतकऱ्यांचे प्रश्न आणि उत्तरं त्याबद्दल घेऊया. चांगला पाऊस कधी पडेल अशी विचारणा धाराशिव, लातूर, बीड, परळी, नांदेड, कंधार, नगर, शेवगाव, पालम, अंबड, जालना, बदनापूर, अमरावती, बार्शी, उपळाई, माढा, सोलापूर, गेवराई, चंद्रपूर, अंबेजोगाई, परभणी, मानवत, नाशिक, मालेगाव, मनमाड, परभणी, सोनपेठ, परतूर, अहिल्यानगर, राहुरी, हिंगोली, कळमनुरी येथील शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे की चांगला पाऊस कधी पडेल. या आठवड्यात सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपात असल्यानं या आठवड्यात बहुतांशी जिल्ह्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. तसेच 2 जूनला मी पत्रकार परिषद घेऊन व या चॅनलद्वारे जून व जुलै महिन्यात पावसात मोठे खंड पडतील हाही अंदाज दिला होता. हवामान बदलाने मान्सून पावसावर व वितरणावर मोठा परिणाम होत आहे व शेती क्षेत्राला मोठा परिणाम दिसून येतो आहे. ही बाब यापूर्वी मी अनेक वेळा आपल्याला सांगितले. तसेच आता घडत आहे. कालच सोनपेठ तालुक्यात परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यात अतिवृष्टी झाली, तर परवा अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात ढगफुटी झाली आणि शेतीचे व शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. अशा प्रकारे काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागात दुष्काळी परिस्थिती हीच हवामान बदलाची नांदी आहे. यापुढे असे प्रकार वाढत जातील अशी स्थिती आहे. आता एकूणच आता सध्याचं जे हवेचे दाब आहेत ते अनुकूल आहेत. आपण आशा करूया की पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल आणि आपल्याला पुढं ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये देखील चांगले पाऊस होतील अशी आशा करूया. आता शेतकऱ्यांचे अभिप्राय मी थोडक्यात सांगतो. बऱ्याच शेतकऱ्यांनी माझे हवामान अंदाज अचूक असतात व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो असे कळवले असून मला धन्यवाद दिलेत, माझे आभार मानलेत. मी एवढंच सांगेन की ही माहिती आपण जास्तीत जास्त शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवावी. यामुळं अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. मी आपणास सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.